सर्व प्रेक्षकांना नमस्कार। मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचा सचिव आसमा खान यांनी महाविद्यालयाला ठोकलाय कुलूप। शिक्षकेवर शिक्षकेतर कर्मचारी दिवसभर महाविद्यालयाबाहेरच ताटकळले। विद्यार्थ्यांची ही कामे खोळंबली। तर शहरातील आणखीन एक नशेडींचा अड्डा मनपा आयुक्तांकडून उद्ध्वस्त। ऐतिहासिक कमल तलावाचं सुशोभीकरण सौंदर्यीकरण पूर्ण। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लोकार्पणासाठी प्रयत्न। आता बघूया सविस्तर बातम्या। गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कोहिनूर शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी 14 सप्टेंबरच्या रात्री खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व अन्य ठिकाणी लावलेली कुलुपे तोडून महाविद्यालयाला सील ठोकलाय। त्यामुळे नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी कर्तव्यावरती हजर होण्यासाठी गेलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेरच ताटकळत बसावं लागलंय। कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आसमा खान या रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात आल्या आणि महाविद्यालयाला स्वतःच्या स्वाक्षरीने सील ठोकलं। सील ठोकताना कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव आसमा खान यांनी सील ठोकल्याची तारीख, वेळ आणि त्यांच्या नावासह हुद्दाही नमूद केला। त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:16 हे सील ठोकण्यात आलं। नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावरती हजर होण्यास महाविद्यालयात गेले असता त्यांना हे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून सील ठोकण्यात आल्याचं आढळून आलं। त्यामुळे सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेतच ठाण मांडून बसले। सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2022च्या पॅटर्न प्रमाणे पेपर मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या ऑनलाईन नोंदणी घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। त्यासाठी महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांनाही बाहेरच ताटकळावं लागलं। महाविद्यालयाचं कुलूप तोडून सील ठोकण्यात आल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर कोहिनूर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर कमरुनिसा शेख यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सहसंचालक डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। कोहिनूर महाविद्यालयात संस्था चालकांवरती मनमानी, गैरव्यवस्थापन आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची छळवणूक करण्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवरती कोहिनूर महाविद्यालयावरती प्रशासक नियुक्त करण्यात यावा असा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने 26 मे 2025 रोजी घेतला होता। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्रस्ताव विभागीय सहसंचालक मार्फत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे पाठवण्यात आला। परंतु सुमारे 3.25 महिने उलटले तरी या प्रस्तावाच्या आधारे कोहिनूर महाविद्यालयावरती अद्यापही प्रशासकांच्या नियुक्तीची कार्यवाही झाली नाहीये। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। विषय यह है कि मैंने कॉलेज को सील की और सील करने का कारण ऐसा है, यहाँ पे जो इंचार्ज प्रिंसिपल रखे थे वो निलंबित करे हुए हैं। उन्होंने हमारे सोसाइटी के कैबिन को सील मार दिया है और रात के टाइम पे बिल्डिंग के पूरे जो कैंपस में के लाइट थे वो पूरे बंद रहते। मैं कल रात में आई, मैंने देखी यहाँ पे कैबिन को बाहर से सील है, उनकी सिग्नेचर है, उसके साथ मेरे पास फोटोज और एविडेंस है, इसलिए मैंने और ये सोसाइटी की मालमत्ता है। यह इंचार्ज प्रिंसिपल जो ऑलरेडी निलंबित हो चुकी है तो वो उसको सील नहीं कर सकते। और मेरे वो बोलेंगे सचिव ये सोसाइटी का है, तो अभी तो मेरे हाथ में है। जब मेरे हाथ में से पावर जाएगी तो जब देखेंगे। अतिक्रमणाचा विळखा पडलेला आणि ड्रेनेज वाहून नेणारा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कमल तलावाचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करून या तलावासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या 2,78,00,000 रुपयांच्या निधीतून कमल तलावाचा चेहरा मोहरा बदलण्यात आलाय। येथील अतिक्रमण हटवलंय, साचलेला कचरा उचललाय, ड्रेनेजचं सोडलेलं पाणी बंद करून तलावाचं पुनरुज्जीवीकरण केलंय। कमल तलावात पावसाचं पाणी साठवलं जात असून त्यामध्ये कमळ फुलणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाचं लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितलंय। परत खाम नदीमध्ये मिळवायचं। अनफॉर्च्युनेटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते अतिक्रमण म्हणा किंवा याकडे दुर्लक्षित होऊन या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे, यापूर्वी तुम्हीच सांगितलं होतं
फक्त गाळ काढायचा, परत काहीतरी हे करायचा. आता हे कायमस्वरूपी ते बंद करून टाकलेलं आहे. आता जे काही पाणी दिसतं हे शुद्ध पाणी आहे आणि या पाणीमध्ये तुम्हाला दिसतं आहे की कुठलाही हे नाही आहे, ते ड्रेनेजचे ते इनलेट्स नाही आहे. ते सर्व ड्रेनेज बाहेरच्या बाहेर कवर करून टाकलेलं आहेत. आणि पहिलं अंदाजपत्रकीय रक्कम जे 2,78,00,000 होता, त्याला आम्ही सांगितलं की हे कायमस्वरूपी होणारे काम आहे आणि हे ऐतिहासिक काम आहे, या परत खचलं नाही पाहिजे. आणि भरपूर अतिक्रमणं होते, अतिक्रमणं काढले, एक्स्ट्रा काम झाला. आणि पिचिंग नव्हतं पहिलं, ते पिचिंगचं काम करून घेतलं. आणि पहिलं मग लोक इकडे येणार आहे का, लोकांना येऊ द्यायचं नाही. म्हणलं या भागातील लोकांना थोडं रस्त्यामध्ये वॉकिंग करण्यापेक्षा एक आनंददायी परिसरामध्ये वॉकिंग करणे आणि त्यासोबतच त्याला सिक्युरिटी मेजर्स म्हणून बरेच, पहिला रेलिंग नव्हती, तो रेलिंग ॲड केलं. आणि लाईट नव्हत्या, मग रात्री पण या ठिकाणी वावर असला पाहिजे. आपण नाही वावरलो तर नशिडी वावरणार, गंजिडी वावरणार, दारुडे वावरणार. असे या ठिकाणची परिसर एकंदरीत आपल्याला माहितीच आहे की एक म्हणजे ज्या वेळा आम्ही आलो इथं खूप दारूच्या बाटील असेल किंवा नशिडीच आपल्याला सापडायचे. म्हणून आम्हाला जाणून बुजून ह्या गोष्टी आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत हा म्हणजे कमल तलावची जे पार्क म्हणा की वॉकिंग प्लाझा ते रात्रीपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे. आणि याला एंट्री फीज आम्ही ठेवला जाणार आहे. ज्या पद्धतीने सिद्धार्थ गार्डनची आहे तसेच एंट्री फीज या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बी फ्री फॉर ऑल. आणि सकाळी फक्त म्हणजे जे सकाळी 9 वाजेपर्यंत आपण तो फ्री ठेवणार आणि सकाळी 9 वाजल्यानंतर कोणालाही हा फ्री नसणार आहे. आणि ह्या एकूण सुधारित जवळपास 5 करोड रुपये याचा सुधारित खर्च होतो आहे. परंतु फेज 2मध्ये थोडा ते एक ब्रिज कनेक्ट करायची आहे, तिकडे एक ब्रिज कनेक्ट करायची आहे. मग बाकी म्हणजे जवळपास काम पूर्ण झालेलं आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनीच हा काम लोकार्पण करावा. आणि पाठीमागं हे दिसतं आहे तुम्हाला, हे चित्र स्लम म्हणा किंवा झोपडपट्टीचं आहे. त्याला असल्फा म्हणून एक गाव आहे, इथे आता मुंबईमध्ये लोकॅलिटी आहे. ते तुम्हाला इथं दिसल्यानंतर इथं या कलर वेगळं, या कलर वेगळं असे दिसणार आहे. त्यांना कन्व्हिन्स करून त्या पद्धतीने पेंटिंग करून घ्यायचं. जसं तिथं ब्लू दिसतं, परत इकडे बाजूला एखादा पिंक, येलो असे कलरफुल करायची आपला उद्देश आहे. आणि यासाठी इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे PMC होते आणि कॉन्ट्रॅक्टर मुजीबुर रहमान हे कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि ह्या तळ्यामुळे खालच्या भागाला त्यांची जे पाणीच्या पातळी आहेत 100% ते वाढणारच आहे. आणि यापूर्वी आपण सलीम अली लेकचा स्पिलेज कट ऑफ केलं होतं, म्हणजे जेणेकरून म्हणजे ते ड्रेनेज पण मिक्स व्हायची त्या सर्व गोष्टीची. आता सलीम अली लेकच्यासुद्धा आपण ड्रेनेजच्या पूर्णपणे कट केलेलं आहे आणि त्यासोबतच त्याला डायरेक्टली काम नदीमध्ये सोडलेलं आहे. इथं भविष्यामध्ये गरज पडली तर तो स्पिल त्याला परत ऐतिहासिक कनेक्शन जोडून त्याला जोडता येईल का ते आम्ही ते बघू. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने कार्यक्रम स्थळाची पाहणी करून सहकारी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय सोहळा बुधवारी रोजी सकाळी 9 वाजता सिद्धार्थ उद्यान येथील स्मृतिस्तंभाजवळ होणार आहे. त्या निमित्ताने पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने स्मृतिस्तंभाची आणि कार्यक्रम स्थळालगत असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालयाची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा होणार असून यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देतील. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
पाहणी दरम्यान पोलीस आयुक्त शहर विभागातील 4ही पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक याबरोबरच महानगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त यांनी सर्व पाहणी करून अन्य सहकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, तर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व स्मृतिस्तंभांची आणि कार्यक्रम स्थळालगत असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालयाची पाहणी करून अन्य सहकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। त्यानंतर सदर ठिकाणी एक बैठक घेऊन त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला। दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करून सराव सादर करण्यात आला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करून सराव करण्यात आला। दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करून सराव करण्यात आला। दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी, यासाठी हा सराव करण्यात आला। या सरावाची पूर्वतयारी करण्यात आली। त्यानुसार आज प्रत्यक्ष सकाळी 10 ते 12 वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक सरावाचा थरार सुरू होता। जलद प्रतिसाद दलाचे PSI सतीश दिंडे, कमांडो प्रशिक्षक आकाश घोडके, अजिंक्य गाजरे व अन्य 22 कमांडो तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे 1 अधिकारी, 7 अंमलदार व 13 कमांडो हजर होते। अतिरेक्यांनी केलेला हल्ला, दडून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध, पोलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका, कौन अतिरेक्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणं इत्यादी अभ्यास व प्रात्यक्षिके सरावात करण्यात आले। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांच्या निरीक्षणात हा सराव अभ्यास करण्यात आला, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी कळवलं आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय, भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन, मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर। NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग,
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लॅब. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. लातूर दौऱ्यातील जाहीर आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी मराठा आणि बहुजन समाजात कार्यरत विविध सामाजिक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली असून चर्चेसाठी वेळ आणि स्थळ आपण तातडीने कळवावं असं आवाहन सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केलंय. राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपलंय या विखारी प्रचारातून काल लातूरमध्ये आमच्या एका भावंडानं आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांनी
उपरोधिकपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चेवरून पुढे असं सांगितलं. होय नामदार भुजबळ साहेब, आपल्याबरोबर चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय, घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय, त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार आहे. आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्या निदर्शनास देऊ इच्छितो. आपण जे वैध कुणबी प्रमाणपत्राला विरोध करताय, आपल्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ होते आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र जाती आहेत, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती करतो. आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तव्यामध्ये आपण असं म्हणताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षण घेतोय, SCBC आरक्षण घेतोय आणि EWC आरक्षण घेतोय. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखेत मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराज तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून कुणबी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज हा 2 आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. आज जे कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही. मराठा हा वेगळा समाज आहे, म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही SCBC आरक्षण राज्य सरकारने दिलंय 50% पुढचं, हे आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे. म्हणून मराठा समाज कुणबी आरक्षण घेतोय, SCBC आरक्षण घेतोय आणि EWS आरक्षण घेतोय, असं जे आपण आज्ञावरून म्हणता ते मुळात आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की SCBC आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा EWS ला पात्र नाही आणि आमची मराठा समाजातले मी असेल, प्रवीण गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील, राजेंद्र कोंडरे असतील, किंवा सगळ्याची इच्छा आहे की SCBCचा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला EWSचं आरक्षण लागू झालं पाहिजे. म्हणून कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या, कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखीन गढूळ होणार नाही यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता, परिस्थिती जाणून न घेता जे वक्तव्य करतायत ते आपण आपल्याकडून थांबवा. महाराष्ट्राचं वातावरण आपोआप या ठिकाणी शुद्ध होईल. आणि परत माझी आपल्याला विनंती आहे की राज्य सरकारनं जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य SCBC आरक्षण दिलंय ते काढण्यासाठी, उच्च न्यायालयातून ते परत घेण्यासाठी आणि मराठा समाजाला EWS आरक्षण लागू करण्यासाठी जी आमची आग्रहाची मागणी आहे, होय आम्हाला EWS आरक्षण पाहिजे, 50% पुढचं पाहिजे. आमच्या OBC भावंडांना जी काही कुणबी आरक्षणासाठी मोहीम आहे ती चालूच राहिली पाहिजे. वैध कुणबी प्रमाणपत्र ते दिलेच पाहिजे. 1967च्या पुराव्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याला कोणालाही विरोध करायचं कारण नाही. आपणही विरोध करू नका अशी माझी विनंती आहे. पण आम्हाला जो मराठा समाज आहे, जो आरक्षणाचा बाहेर आहे, आम्हाला 50% पुढचं EWS आरक्षण पाहिजे आणि यासाठी आमची आपल्याला विनंती आहे, आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखालून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडे आपण जाऊ आणि त्यांना विनंती करू SCBC आरक्षणाचा कायदा रद्द करा आणि EWS आरक्षण आम्हाला लागू करा. म्हणून आपल्याला परत सांगतो, आमचा कुठलाही गोंधळ नाही, कायद्याचं कुठलंही अज्ञान नाही, घटनेचं कुठलंही अज्ञान नाही. कृपया आपण बबनराव तायवडे सारख्या कडून हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर वक्तव्य करा. आपल्या माध्यमातून राज्याचं वातावरण गढूळ होऊ नये. आपण ज्येष्ठ मंत्री आहात, मंत्रिमंडळात आहात. किमान चंद्रशेखर बावनकुळे जे OBC आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत जी यंत्रणा आहे तिच्यावर तर आपला विश्वास असू द्या. आणि म्हणून आपण या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि SCBC आरक्षण रद्द व्हावं आणि EWS आरक्षण आम्हाला लागू व्हावं यासाठी आपण आमचं नेतृत्व करावं आणि त्यासाठी वेळ द्यावा अशी मी आपल्याला परत विनंती करू. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजना सर्वात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या स्तरावरून राबवण्यात येतात. जर आपल्याला सर्वसामान्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ द्यायचा असेल तर आपण गावांमधील सत्ताधाऱ्यांनी
जे आपले विरोधक आहेत त्यांना सोबत घेऊन विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे, असं परखड मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळामध्ये बोलताना केलंय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा व सेवा पंधरवडा या संयुक्त कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी राज्यात 20 लाख घरकुल एकाच वेळेला देण्याची सर्वात मोठी कामगिरी मंत्री महोदयांनी केली असून यामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान व सेवा पंधरवडा या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती तथा मार्गदर्शक प्रास्ताविकेतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केला। यावेळी आमदार प्रशांत बंब, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, संजय खंबायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशोक शिरसे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, तहसीलदार योगिता खटावकर, फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उषा मोरे, महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंगल विस्तार अधिकारी गजेंद्र देशमुख, सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामेश्वर जाधव यांनी व आभार तहसीलदार योगिता खटावकर यांनी मानलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये कारने विद्युत खांबाला धडक दिल्याने वीज पुरवठा खंडित होऊन महावितरणचे 80,000चे नुकसान झाले। या प्रकरणी कार चालकावरती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे कारने विद्युत खांबाला धडक दिल्याने विद्युत पुरवठा खंडित होऊन महावितरणचे 80,000चे नुकसान झाले। 9 सप्टेंबर रोजी पहाटे 3:22 महावितरणच्या 33 केव्ही सुंदरवाडी उपकेंद्रातून निघणारी 11 केव्ही आरके वाहिनी उपकेंद्रातून बंद झाली। त्यानंतर शेंद्रा औद्योगिक शाखेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सदरील लाईनीवरील बिघाडाचा शोध घेतला असता सकाळी 7 वाजता लोकसेवा हॉटेल ते ऑयस्टर शाळेदरम्यान सदरील वाहिनीतील सिमेंटच्या खांबाला कार धडकलेल्या अवस्थेत आढळून आली। ही माहिती वरिष्ठ तंत्रज्ञ ईश्वर मुळे यांनी दिल्यानंतर सहाय्यक अभियंता संभाजी अथर्गन यांनी घटनास्थळी पाहणी केली। सदरील कारचा क्रमांक MH15 HU 8815 आढळून आला। सदरील कार खांबाला धडकल्याने खांब तुटून पूर्ण लाईन बंद झाली। खांब तुटल्याने वीज पुरवठा खंडित होऊन महावितरणचे वीज महसुलाचे अंदाजे 80,000 रुपयांचे नुकसान झाले। सहाय्यक अभियंता अथर्गन यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात कार चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचा सचिव आसमा खान यांनी महाविद्यालयाला ठोकलाय कुलूप। शिक्षकेवर शिक्षकेतर कर्मचारी दिवसभर महाविद्यालयाबाहेरच ताटकळले। विद्यार्थ्यांची ही कामे खोळंबली। तर शहरातील आणखीन एक नशेडींचा अड्डा मनपा आयुक्तांकडून उद्ध्वस्त। ऐतिहासिक कमल तलावाचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण पूर्ण। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लोकार्पणासाठी प्रयत्न। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।